बघूया काय काय लागतं ते. हे बघा, साहित्य किती साधं सोप्पं आहे. सगळ्यात महत्वाचं अर्थातच भरपूर सारी ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर. मग बेसन जे वडीला बांधून ठेवतं, आणि तांदळाचं पीठ, यानेच तर तो कुरकुरीतपणा येतो. आणि चवीसाठी आले लसूण मिरचीचा ठेचा आणि आपले रोजचे मसाले. वाव. आता काय, हे सगळं साहित्य एका मोठ्या भांड्यात एकत्र करायचं आणि पीठ मळायचं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पाणी अगदी थोडं थोडं घालायचंय. आपल्याला एकदम घट्ट गोळा हवाय. पीठ जेवढं घट्ट, वड्या तेवढ्याच छान होतात आणि नंतर तळताना अजिबात तुटत नाहीत. चला, आपलं पीठ तर तयार आहे. आता पुढची पायरी, जिथे या मिश्रणाला खरा आकार मिळतो, म्हणजे वाफवण्याची प्रक्रिया. हा एक खूप महत्वाचा टप्पा आहे बरं का. ही प्रक्रिया एकदम सोपी आहे. एका ताटाला मस्त तेल लावून घ्या, त्यावर आपलं मिश्रण एकसारखं पसरवा आणि हो, वरून तीळ टाकायला विसरू नका. तिळामुळे चव तर छान लागतेच, पण वडी दिसायलाही सुंदर दिसते. मग वाफवून घ्यायचं. शिजलं की नाही हे कसं ओळखणार? सोपं आहे. एक टूथपिक घ्या आणि मिश्रणात घालून बघा. जर ती स्वच्छ बाहेर आली तर समजायचं की आपली वडी तयार आहे. ह्या मिश्रणाला साधारण 15 ते 20 मिनिटं तरी वाफवावं लागतं. इथे अजिबात घाई करायची नाही, कारण ह्याच वेळात बेसन आणि बाकीचे पदार्थ व्यवस्थित शिजतात. जर कमी वेळ वाफवली ना, तर वडी आतून कच्ची राहू शकते. म्हणून ही वेळ पाळणं फार महत्वाचं आहे. आता वाफवलेली वडी तयार आहे, पण थांबा. लगेच कापायला घेऊ नका. तिला पूर्णपणे थंड होऊ द्या. हा एक महत्वाचा टप्पा आहे. गरम असताना कापायला गेलात तर ती मोडू शकते. एकदा का ती थंड झाली की छान सेट होते आणि मग आपल्याला हव्या त्या आकारात, म्हणजे चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये एकदम मस्त कापता येते. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्या तोंडाला पाणी सुटणाऱ्या टप्प्यावर, तळणे. इथेच आपल्या वडीला तिचा तो सोनेरी रंग आणि खुसखुशीतपणा मिळणार आहे. आता काय, कापलेले तुकडे थेट गरम तेलात सोडून मध्यम आचेवर छान सोनेरी होईपर्यंत तळायचे आहेत. तेलात वडी तळताना जो आवाज येतो ना, वाह! आणि तिचा हळूहळू बदलणारा रंग पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. आणि हो, ज्यांना जास्त तेल नकोय ते या वड्या तव्यावर थोडं तेल घालून शॅलो फ्राय सुद्धा करू शकतात. चव तशीही मस्तच लागते. आणि तळल्यावर आपल्याला काय मिळतं? तर तो खुसखुशीतपणा. हा शब्द म्हणजे वडीच्या बनावटीचं अगदी परफेक्ट वर्णन आहे. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून छान मऊ. आहाहा! हीच तर कोथिंबीर वडीची खरी ओळख आहे, नाही का? तर आपल्या गरमागरम वड्या तयार आहेत. या वड्या हिरव्यागार पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत खाऊन बघा. अप्रतिम लागतात. चटणीचा तो तिखट आंबटपणा आणि वडीची खमंग चव, काय सांगू. एकच गोष्ट लक्षात ठेवा, वड्या नेहमी गरमागरमच खायच्या. तेव्हाच खरी मजा येते.